लवकरात लवकर इम्प्लिमेंट करू। फुके, परिणय फुके। महोदय, हा विषय अभिजित वंजारींनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला। मी अनेक वेळा ओबीसीच्या संदर्भात विषय मांडलेला आहे आणि विशेष करून 2014 पासनं या देशात आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा ओबीसी समाजाचं एक नेतृत्व माननीय मोदीजींच्या माध्यमातून या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले। त्यावेळेसपासून सातत्याने या देशभरात ओबीसीचं उत्खनन, ओबीसी मुख्य प्रवाहासोबत आले पाहिजे आणि म्हणून अनेक योजना मोदीजींच्या माध्यमातून राबवण्यात आले। त्यात ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा देण्याचं काम मोदीजींनी केलं। जातीनिहाय जनगणना जो अनेक वर्षापासून मला वाटतं 1931 मध्ये ज्यावेळेस जातीनिहाय जनगणना झाली त्यानंतर कधीच जातीनिहाय जनगणना झाली नाही, ते एक ऐतिहासिक निर्णय माननीय मोदीजींच्या माध्यमातून या देशात लागू करण्यात आला। 2026 पासून हा जातीनिहाय जनगणनाची सुरुवात होणार आहे आणि निश्चितच त्यानंतर किती कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे हे स्पष्ट होणार आहे। आणि त्यानंतर सुद्धा आपण एक आज जो 1930चा जो आकडा आहे त्यात ओबीसी समाज हा 52% आहे, आज तो 60%च्या वर गेलेला आहे। पण माझा या माध्यमातून विनंती आहे की आपण ओबीसी समाजांसाठी जे जे आपण योजना आणतात तिथे त्यांच्या जातीनिहाय त्यांची लोकसंख्या प्रमाणात त्या निधीचं वितरित करणं झालं पाहिजे। जसं अनुसूचित जातींसाठी त्यांच्या टक्केवारीनुसार, अनुसूचित जमातीसाठी त्यांच्या टक्केवारीनुसार, तसंच ओबीसी समाजासाठी त्यांच्या टक्केनुसार निधीचं वितरित झालं गेलं पाहिजे। माननीय फडणवीस साहेब 2014 मध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि आजपर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये 56 ओबीसी समाजासाठी 56 GR निघाले, त्यापैकी 52 GR हे फडणवीस साहेबांनी काढलेले आहे आणि याच्याकरता मी त्यांचा आभारसुद्धा मानतो। आणि पहिल्यांदा या महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना माननीय फडणवीस साहेबांनी केलं। या उत्तरामध्ये माननीय मंत्री साहेबांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं एक हे दिलं आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अनेक मागण्या पूर्ण केलेल्या आहे, अनेक मागण्यांचा उल्लेख त्यांनी याच्यात केला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। कारण मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संस्थापक सदस्य आहे, अभिजित वंजारीजी त्याचे सदस्य आहेत आणि सातत्याने अनेक वर्षापासून आम्ही या ओबीसी चळवळीत काम करतोय। अतुल सावेजी ज्यावेळेस या विभागाचे मंत्री झाले मागच्या 1 वर्षापासून सातत्याने ओबीसी समाज महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ते करतात आहे। अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहे आणि जे 36 हॉस्टेलची माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते 2018 मध्ये त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती, ते पूर्ण करण्याचं काम अतुल सावेजींनी केलेलं आहे। आणि 72 हॉस्टेलचा जो त्यानंतर विजय वडेट्टीवार जे मंत्री झाले त्यांनी 72 हॉस्टेलचं सांगितलं होतं, पण ते त्यावेळेस झाले नव्हते, पण ते आज जवळपास 62 किंवा 65 हॉस्टेल सुरू करण्याचं काम अतुल सावे साहेबांनी केलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यात 2 असे सुरू करण्यात आलेलं आहे। आधार योजनेच्या माध्यमातून, स्वयं योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना या कोणत्याही हॉस्टेलमध्ये जागा भेटत नाही त्यांना 40 ते 50 हजार रुपये देण्याचं काम सुद्धा राज्य सरकार करत आहे। पण आज गोंदिया आणि भंडारामध्ये आपण उल्लेख केला, भंडाऱ्याची जागा मिळाली, गोंदियाची जागा त्यात मिळालेली आहे। त्यात गोंदिया आणि भंडारामध्ये लवकरात लवकर हॉस्टेल सुरू झालं पाहिजे। आम्ही प्रत्येक DPDCमध्ये मी आणि अभिजित वंजारीजी हा विषय मांडतो आणि प्रत्येक याच्यात आम्हाला सांगण्यात येतं की राज्य शासन याच्यात निधी उपलब्ध करत नाही। अतुल सावेजींनी अनेक योजना सांगितल्या, त्या योजना ते करतात आहे आणि चांगल्यारीत्या ते सगळं ओबीसी समाजासाठी काम करतात। कुठेतरी वित्त विभाग या सगळ्या योजनांसाठी अडथळे आणत आहे। माझं आणखीन या माध्यमातून एक प्रश्न आहे की दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी एक राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि महाराष्ट्रातील इतर जे ओबीसी संघटना त्यांची आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीची एक मीटिंग झाली होती। त्यात अतुल सावे साहेब होते आणि त्यात अनेक मागण्या त्यावेळेस मंजूर करण्यात आल्या होत्या। त्या मागण्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्या त्यावेळेस मंजूर करण्यात आल्या होते, पण आजपर्यंत, आज डिसेंबर संपत आहे पण आजपर्यंत त्यातली एकही मागणी पूर्ण करण्यात आली नाही। म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की 9 सप्टेंबर 2025ला झालेली सह्याद्री अतिथीगृहामधली जी बैठक आहे त्यामधल्या ज्या मागण्या त्या आपण कधीपर्यंत पूर्ण करणार। त्यानंतर दुसरं एक माझा जो प्रश्न आहे की याच्यात जी मला माहिती मिळाली आहे की महाज्योतीला एकूण तरतूद ही 297 कोटीची आहे आणि पुरवणी मागण्यामध्ये 526 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे। पण आज जे आपण जेव्हा बघितलं ते वित्तीय तरतूद त्यात फक्त 100 कोटी रुपयाची केलेली आहे। धनगर समाजासाठी एकूण तरतूद 98 कोटीची केलेली आहे, पुरवणी मागण्यामध्ये 247 कोटीची त्यात मागणी केलेली आहे, पण नुसतं वित्त विभागाने 65 कोटी रुपयाची निधी दिली आहे। तांडा वस्तीमध्ये 175 कोटीची एकूण तरतूद आहे, 343 कोटीची पुरवणी मागणी केली आहे, पण तांडा वस्तीसाठी 0 रुपये, 1 रुपया नाही देण्याचं काम वित्त विभागाने केलं आहे। परदेशी स्कॉलरशिपचं शिष्यवृत्तीचं जो काम आहे त्यात 2691 कोटीची मागणी केली आहे, 1337 कोटीचं पुरवणी मागणी केली आहे, पण फक्त 632 कोटीचं
वित्त विभागाने मंजूर केले आणि वसतिगृहामध्ये 128 कोटीची मागणी असताना फक्त 10 कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या वित्त विभाग हा ओबीसींच्या विरोधात आहे की काय असं या माध्यमातून प्रश्न पडतो. मला असं वाटतं की एक मिनिट माझा या माध्यमातून विनंती आहे की वित्त विभागाने आणि सभापतीने आपल्या स्तरावर हा काढून घ्या. विक्रम काळे नाही मला होऊ द्या ना माझं. अरे विक्रम काय माझं होऊ द्या ना. नाही सभापती महोदय कामकाजातून काढलं पाहिजे. आता आपण सगळे महायुतीमध्ये काम करतोय आणि आपल्या सरकारच्या विरोधात आपण बोलतोय किती चुकीचं आहे. हे बरोबर नाही ना. तुमच्याकडून तरी यापेक्षा नाही. पण हे नाही फुके साहेब, सभापती महोदय रेकॉर्डवरून काढून टाका. काय महायुतीमध्ये आता एकत्र म्हणता तुम्ही सगळेजण आणि असं नाही ना दरेकरजी, असं आम्ही बोललो तर कसं, असं नाही ना. आपण भाऊ ना, मग एकमेकाचा आदर राखला पाहिजे ना. तेवढं काढून टाका ना, तेवढं काढून टाका सभापती महोदय. चुकीचं आहे ना. असं नाही ना सभापती महोदय. सभापती महोदय रुलिंग द्या ना. सगळे बघतायत तर काय ते मिटवा यांचं काय ते. प्रवीण दरेकर साहेब, आपण काही या ठिकाणी तेल टाकू नका. आमची महायुती भक्कम राहणार आहे, काही काळजी करू नका. आता त्याचा उद्देश त्यांना त्यांचा अधिकार आहे मांडायचा. महायुतीत असल्या कारणानं त्यांचं म्हणणं आहे की अर्थ खात्यावर त्या ठिकाणी बोलू नये. तर त्यांचा उद्देश फाईल जर थांबली असेल तर त्याचं त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे, का त्यांनी टीका केलेली नाही आहे. तर मला वाटतं याच्यामुळे काही असं वातावरण व्हायचं कारण नाही आहे. ठीक आहे. आता ठीक, घेतो नाही, ठीक आहे ना, ठीक आहे. अरे त्या दिरंगाई होते याचा अर्थ त्यांना अन्याय वाटतोय. त्यांना काय वाटावं हे पण तुम्ही अगदी हे कराल तर बरोबर नाहीये. त्यांना वाटतं दिरंगाई होतोय म्हणजे माझ्यावर अन्याय होतोय. अरे हो ना. चला कन्क्लूड करा. फुकेजी कन्क्लूड करा. आता हे माननीय महाजन साहेब सभापती आलेत, आता महोदय, conclude करून टाका. माननीय सभापती महोदय, मी यामध्ये महाजन साहेब याची वाट बघत होते. मिटलं. हा मिटलं. नाही मिटलं ते. परब साहेब महाजन आले, 2 मिनिटं. माननीय सभापती महोदय, मी यामध्ये कुठेही अजितदादांबद्दल किंवा मंत्र्यांबद्दल किंवा उपमुख्यमंत्र्यांबद्दल एकही शब्द वापरला नाही. आता भाषण मी हा करू जो नका. विषय आहे अध्यक्ष, हा विभागाबद्दल बोललो, विभागाच्या अधिकाऱ्यांबद्दल बोललो, फुके साहेब. सचिवाच्या स्तरावर निधी जी थांबले त्याच्याबद्दल बोललोय. फुके आणि साहेब, म्हणून मला असं वाटतं की अभिजित वंजारी आणि आपण दोघांनाही भाषण केलंय, माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय आणि विस्तृत स्वरूपामध्ये माननीय संबंधित खात्याचे मंत्री सावे साहेबांनी देखील दिले. मला वाटतं आता कन्क्लूड करू. आपल्या पुढे बिझनेस मोठा आहे. अर्धा मिनिट एकच मिनिट. आता हे मला डिस्टर्ब करतात आहे. नाही तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. तुम्ही पुढे चला. आता माझा फक्त आपल्या सभापती महोदय, मला फक्त आपल्या माध्यमातून आपण सरकारला निर्देश द्या की ओबीसींच्या हक्काचे जे पैसे आहेत आणि जी मागणी या विभागाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या उत्खननासाठी झाले आहे ते पूर्ण निधी ते सरकारने वितरित केली पाहिजे, ते त्या विभागाने वितरित केली पाहिजे. हे आपण आपल्या स्तरावर निर्देश द्या. त्यानंतर 2 सप्टेंबर 2025ला जो GR काढला तो GR रद्द करण्याचा किंवा त्यामध्ये जे सरसकट ओबीसी समाजाला म्हणजे मराठा समाजाला ओबीसी समाजाचे सर्टिफिकेट देण्याचे किंवा कुणबी समाजाचे सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात 9 सप्टेंबर 2025च्या मीटिंगमध्ये ठरलं होतं. त्याच्यातही कोणता निर्णय अद्याप आतापर्यंत झालेला नाही आहे. माझं या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या ज्या आमच्या मागण्या आहे ते पूर्ण आपण करावे आणि या संदर्भातलं आश्वासन आज या सभागृहात आपण द्यावं. माननीय मंत्री महोदय, सभापती महोदय, आता कन्क्लूड करू. खूप विस्तृत चर्चा झाली. सन्मान्य सदस्य प्रणव फुके ना, साहेबांनी तेच. जो विषय मांडला त्यात मी आपल्याला सांगतो की प्रलंबित निधीबाबत पाठपुरावा करून त्या सर्व निधी मंजूर करण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आणि त्यामध्ये जे आता त्यांनी आरक्षणाबद्दलचा विषय केला तो नक्कीच महसूल मंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यामध्ये नक्कीच अंमलबजावणी करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
मला असं वाटतं अतिशय व्यवस्थितरित्या सभागृहाचं कामकाज सुरू आहे. सगळ्यांना आपल्याला न्याय च्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न लागला होता. 126 करोड रुपये त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती पोटी देणे आहे. ते पैसे किती दिवसात तुम्ही त्यांना देणार? मंत्री सभापती महोदय, महोदय, आम्ही त्यांना प्रत्येक 3 महिन्याला जसा निधी उपलब्ध झाला तसे त्यांना पैसे देत आहोत. मार्चपर्यंत आमचा त्यांचा प्रयत्न आहे की ते पैसे त्यांना देण्यात राठोड साहेब, राठोड बोला. राठोड बोला. आपण एक सेकंड. बोला. आपण तुम्हाला सांगितले बोलायचं. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून माझी सरकारकडे विनंती आहे की ओबीसी बहुजन विकास मंत्रालय जे आहे सावे साहेबांचं, त्यांच्याकडे अनेक जातीच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठीचे अनेक योजना आहेत. त्याच्यामध्ये VGNT आहे, ओबीसी आहे. जवळपास एकूण 700पेक्षा जास्त जाती याच्यामध्ये येतात आणि टक्केवारीमध्ये 61% महाराष्ट्राच्या एकूण पॉप्युलेशन. प्रश्न विचार. आता खूप डेव्हलप झाली लक्ष्मी. माझा प्रश्न हा आहे की यांच्या खात्याला वाढीव निधी शासनाने या अर्थसंकल्पामध्ये द्यावा, याकरिता आपण निर्देश द्यावेत. ओके, तुम्ही मागा निधी, शासन देईल. बसा. सभापती महोदय, ऑलरेडी या विषयावर मान्य मुख्यमंत्र्यांनी सकाळी चर्चा केली. लक्षवेधी क्रमांक हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात सविस्तर सांगितलेलं आहे. लक्षवेधी क्रमांक 7 ते त्यांना जायचे मंत्री महोदयांची रिक्वेस्ट आहे. आणि लक्षवेधी क्रमांक 5 पुढे ढकलण्यात आलेले आहे. 7वी लक्षवेधी सुरू आहे आणि 6वी आपण मंत्री महोदयांना खाली जायचं असल्या कारण. सभापती महोदय, 7 या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची अशी लक्षवेधी या ठिकाणी मी मांडतोय. आणि विशेष म्हणजे जामखेड सभापतींच्या गावात हे घडतंय. सभापती महोदय, नियोजित पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहे आणि 19/3/24 सहकार आयुक्तांनी त्याला मान्यता दिली. सहकार निबंधक सहकारी संस्था जामखेड याने जिल्हा बँकेस खाते उघडण्याची परवानगी पण दिली आणि संस्थेनं खातं उघडण्याची व कर्ज पुरवठा करण्याची विनंती केली असता बँक व्यवस्थापनाने दिनांक 3/5/24 रोजी ही विनंती त्या ठिकाणी नाकारली. याबाबत संस्थेने विभागीय सहनिबंधक यांच्याकडे नाशिकला तक्रार केली आणि त्यावर सुद्धा शासनाच्या परिपत्रकाचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरी सभापती महोदय, त्यांचं अकाउंट त्या ठिकाणी उघडलं गेलं नाही. सभापती महोदय, अनेक वेगवेगळी या ठिकाणी कारणं दिली गेली. सरकार आयुक्तांच्या मान्यतेचा या ठिकाणी माझ्याकडे कागद आहे. नियोजित पुण्यश्लोक विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना त्या ठिकाणी मान्यता देण्याचं पत्रसुद्धा या ठिकाणी माझ्याकडे आहे ॲडिशनल कमिशनरच्या सहीचं. त्याचबरोबर खाते उघडण्यास परवानगी देण्याचं सुद्धा या ठिकाणी पत्र आहे 15/4/2024. सभापती महोदय, माझा साधा प्रश्न या ठिकाणी आहे की एका गावामध्ये त्या ठिकाणी कारण दिलंय की दुसरी संस्था करता येत नाही. सभापती महोदय, या ठिकाणी माझ्याकडे दुसरं एक परिपत्रक आहे. राज्यात नवीन प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेची जर नोंदणी करायची असतील किंवा सक्षमीकरण संदर्भात, त्याच्यामध्ये एका महसुली गावात शक्यतो एकच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था असावी. तथापि